मामलदार, उपस्थित मान्यवर व्यासपीठ, महाराष्ट्र राज्यातूनच तसे पूर्ण देशभरातून आलेले सर्व माझे मराठा बांधव, आमची पत्रकार टीम सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे. प्रथमतः मी मराठा क्रांती स्वराज्य संघटनेला मी म्हणजे आभार मानेन की आम्हाला एवढा मोठा व्यासपीठ तुम्ही खुलावून दिला आणि आज आमच्यासाठी महाराष्ट्राचं आमच्या इथे कार्यक्रम उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि आज तुमचं राष्ट्रीय कार्यालय आणि आमचं जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी ठरवून दिलं. आज 4.5 वर्ष झालं आज आम्ही बेधडक महाराष्ट्राच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करत आहोत. कुठल्याही कोणतेही राजकीय पक्ष असो, सामाजिक असो किंवा पीडिताची असो किंवा कोणाची असो, बातम्या आम्ही कुठल्याही पद्धतीने दाबत नाही. आली बातमी की लगेच सोडण्याचा कार्यक्रम आम्ही सुरू होतो. त्याचा असा हे झालेला आहे परिणाम की आमच्यावरती 7 वेळा गुन्हा दाखल झाले. आम्हाला कोट्या नोटिसा पण आलेल्या आहेत. कारण की आम्ही वेगळेपणे बातमी टाकतो ना, आणि समोरच्याने आम्हाला जेवढं व्याख्या जरी मांडली तर आम्ही डायरेक्ट बातम्या सोडून दिल्यात. त्याचा परिणाम पण आमच्यावरती उलटा आला. काही ठिकाणी पण असे 2 नंबर धंदे चालतात, तिथे पण आम्ही गेलो, आमच्यावरती हल्ले पण झाले. पण आम्ही निर्भीडपणे काम करतो. त्यामुळे आज कोर्टामध्ये पण आम्हाला 3 वेळा निर्दोषपणे म्हणजे मोकळी गेलेलं आहे. हे आमच्या बहुत पक्ष होणं आज तुमच्या सरकारचा आम्हाला पाठिंबा वाटला की आज इथं आमचं कार्यालय तयार होते. दुसरी गोष्ट अशी की आज आपल्या मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचं मी आज मला दुसरा कार्यक्रम करतो. मी तुमच्या आपल्या कोकणामध्ये पण आलो होतो, त्यावेळी पण आपली संपूर्ण टीम होतो. मी फक्त आपल्या सर्वांना एकच विनंती करेन की आज देशभरातून आपले जेवढे मराठा बांधव इथं आहेत, प्रत्येक जिल्ह्यातून आलेले आहेत, जिल्हा प्रमुख आहेत किंवा तुमचे तालुका प्रमुख आहेत, राज्य प्रमुख आहेत, प्रत्येकाने आपल्या ह्या संघटनेचा सिंबल लावून छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती संबंधित ठिकाणच्या जिल्हाधिकारी कार्यालय असो, राज्यपाल असो, मुख्यमंत्री असो, यांना कशी पोहोचवता येईल अशा पद्धतीने तुम्ही एक अजेंडा तयार करावा. त्यामध्ये आपल्या काही ठराविक मागण्या असतील. आजपर्यंत मला आपला अजेंडा मला नीट माहीत नाही, रिअलमध्ये बोलतो. आपला एक अजेंडा तयार करा किंवा आपल्याला काही मागण्या असतील आपल्या, त्या मागण्या तयार करायची 10-12 असं काय म्हणतात सूची तयार करून की आपल्या प्रत्येक ठिकाणी आता कशी भगवती ठेवली त्याची ती सूची तयार करा की ती सूची आपल्याला राज्यपाल असो, कलेक्टर असो, त्यांना पोहोचवलं पाहिजे. आणि त्या माध्यमातून आपला स्वराज्य ऑलरेडी मराठा हा जात नाही, ही क्रांतीच आहे. हे सर्वात मोठी म्हणजे हेच आहे, जात नाहीच आहे, रक्तातच आहे, ती क्रांतीच आहे. त्यामुळे मराठ्यांचं जी काय मागण्या असतील देशभरामध्ये ते आपल्या मागण्या आपण तर मांडतच आहोत एवढे वर्ष. पण मी जे मांडतो माझं वैयक्तिक मत की छत्रपती शिवाजी महाराजांना मला अजून खंत वाटते. मी तिथून बोलत होतो मला एखादी पण स्वतः मनाने सांगावं की इथं कोणी चुकीचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या नावाने आपण चालतोय आणि ती एक मोठी क्रांती आहे. ती रक्त आपण सर्वांनी राज्यपाल असो, कलेक्टर असो, मुख्यमंत्री असो, त्यांना आपल्या असं गॅजेट बनवून द्या की आमच्या या सूच्या तयार व्हायलाच पाहिजे 6 महिन्यात, 8 महिन्यात, 10 महिन्यात. आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही नाहीतर आंदोलन करू. मोठं यश येईल एवढंच मी बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सचिनजी. आपण जी मुद्दा मांडला अर्पण केला त्यावेळेला काही प्रतिनिधींनी आमच्या कारभार होता, परंतु आमच्या अध्यक्ष सन्मानने ज्याने हार घेतला त्यांनी मात्र चप्पल काढलेली होती. सन्मानने बाकीचे उभे राहिले होते, त्यांनी काढली नव्हती. परंतु तो फोटो सेशनमध्ये जर येत असेल तर कृपया करून तो फोटो